मी ब्रेक मारला, गाडी थांबवली आणि बघितलं पाठीमागं पाहतोय त्या ब्रेकच्या लाईटमध्ये असे. ह्यावेळेस तुम्ही वाचलात मित्रांनो, तुम्हाला काही सोडणार नाही मी. असं डायरेक्ट आवाज आला का? आवाजच आला डायरेक्ट. तर ते गाडी जवळजवळ माझी एक पाऊण किलोमीटर 1 किलोमीटरपर्यंत गेली. 1 किलोमीटर गेली की ते असे डोळे असे लाल लाल नुसते रक्ताळलेले डोळे त्याचे. रक्ताळ डोळे, दातं बेत काहीतरी ते वेगळं दिसायचं. आणि म्हणलं साहेब, म्हणलं उठा, म्हणलं हा का असं असं झाले, जरा घाबरले म्हणे. मग सुरू झालं, जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिस तिव लोक उजागर रामदूता तोलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा. मग हे असं तिथं प्रकट झाले आणि त्याला धरलं, गुळू घेतलं इकडं आपटेव, वड रस्त्याच्या खाली, रस्त्याच्या वर पार नको नको केले, पार त्यांच्या अशी इकडं असे मध्ये विहिरीमध्ये धडाधडशी आवाज आला, म्हणजे जोरदार. मग ते विहीर घावलं का ते? एक चांगलं असं मोठं लाकूड होतं, एक जळत होतं, असं जोरात धरलं आणि त्याच्या लावलं नाही अंगाला त्या खालून. जसं त्याला ते भाजलं, पळालं, परत ते चिरचिर करीत गेलं, ते बी आलं नाही. मला आधी वाटायचं काहीतरी हे आपली एक गोष्टी सांगतात आम्हाला, पण माझ्याबरोबर जी घटना घडली तेव्हापासून मी मात्र ह्या घटनेला मानायला लागलो की ही आहे, खरं आहे, हे सत्य आहे, आपण हे नाकारू शकत नाही. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत त्यांचा अनुभव खूपच भयंकर आहे. तर चला त्यांच्यासोबत घडलेले त्यांचे अनुभव त्यांच्याकडनंच ऐकूयात आणि पुढं काय काय घडलं हे पण आपण ऐकूयात. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार सर, नमस्कार. काय आपलं नाव? माझे नाव संतोष भोगाडे पाटील. बरं. हां, तर मला खूप आवड आहे, अशी चॅनल पाहण्याची खूप आवड आहे. तर आपला जो चॅनल आहे तो मिस्ट्री पॉडकास्ट मी नेहमी पाहत असतो. अजून बरेचसे वेगवेगळे पाहत असतो. पण आपल्या चॅनलमध्ये थोडंसं जरा मला वेगळं पण जाणवलं. बरं. त्याच्यामध्ये खूप सारे असे जे काही अनुभव बघितले मी, जे काय तुमच्याकडे येणाऱ्यांनी जे सांगितले जे अनुभव, ते मला थोडेसे जरा वेगळेच वाटले. कारण त्याच्यामध्ये सत्यता जाणवली थोडीशी, अच्छा. की बाबा असं काहीतरी आहे, हे आहे बरोबर. आणि मग माझ्या लक्षात आलं, यार हे तर आपल्याबरोबर पण घडलं, यार हे तर बरोबर आहे, बोलतात हे अगदी बरोबर आहे. कारण बरेच मी चॅनलमध्ये पाहत असतो या गोष्टी. कधी कधी असं वाटतं, यार हे आहे का नाही, पण मग जेव्हा आपलं आठवतं तेव्हाच वाटतं, अरे सत्य आहे बरं का, हे खरं आहे. आणि सर तुमचा चॅनल एवढा चांगला आहे, एवढे व्ह्यूज वगैरे असतात, मी पाहतो, अरे हो तर खूप मस्त आहे यार, हे तर जबरदस्त आहे. आणि घरी पण पाहत असते वेळेस माझे मुलं वगैरे, आमचे फॅमिली, आम्ही सर्व डिस्कस करतो त्यावेळेस बोलतात की डॅडी तुम्ही पण जा ना, हे पहा ना किती छान आहे, तुमचा पण अनुभव शेअर करा एक वेळेस सरांना. बरोबर. तर बऱ्याच दिवसानंतर मग आज थोडासा योग आला आणि आपण कॉन्टॅक्ट वगैरे त्याबद्दल करून आज योग आला आपला. हो हो, तर आपण आज बोलू शकतो, आपण त्याच्याबद्दल म्हणलं सरांशी आपण बोलूया आज याबद्दल. बरं. अजून काय वाटतं तुम्हाला, की अजून काय केलं पाहिजे आपल्या चॅनलवर? कारण की तुम्ही सबस्क्रायबर म्हणजे आमचं कुटुंबच आहात. त्याच्यामुळे तुम्ही जे काही सजेशन द्याल ते आम्ही सर्वप्रथम त्यांच्या रिगार्डिंगच आपण पुढचे डिसिजन घेतो. जसं सर आपलं आत्ता जे आहे आपल्याकडचे जे काही मिस्ट्री आपण दाखवतात, इथे एक जोरदार आहे आपल्याकडे, चांगला कंटेंट आहे. पण मला वाटतं अजून हे जोडलं तुम्ही, अजून जर काही वाढवलं दुसरं, अजून वेगवेगळे कंटेंट्स अजून नवीन जर वेगळे घेतले, तर मला वाटतं तुमचं चॅनल तर एक नंबरला राहील बुवा, एवढा जबरदस्त चालेल. कारण जे आहे तेच खूप भारी आहे, तर तुम्ही अजून काही केलं तर ते अजून आणखी किती भारी होईल मग. हा एक असं मला वाटतं, हे माझं मन आहे, हे मी तुम्हाला शेअर करतो आहे. बाकी तुमचा विषय आता ते तो वाढवायचं आहे का, कारण माझं एक सांगायचं काम आहे की बाबा सर असं जर केलं तर ते होईल, अजून चांगलं होईल. आणि वेगवेगळे खूप विषय आहेत, जगामध्ये खूप काही आहे, तर आपण ते दाखवू शकतो, जगापुढे ते मांडू शकतो आपण ते. बरोबर आहे. आपलं कुटुंब म्हणजे आपल्या सबस्क्रायबरला अजून काही वेगळं कंटेंट द्यायचे तुम्हाला असं वाटतं की आम्ही ते दिलं पाहिजे. बिलकुल बिलकुल. बरं. तर आता आपण सुरुवात करूया. त्याच्यावर आम्ही नक्की विचार करू. ओके. पूर्ण टीमसोबत डिस्कशन करू. परत अजून बाकीच्यांचं काय म्हणणं आहे तेही आपण थोडंसं घेऊ, त्यांचं म्हणणं की काय कसं काय, आणि नक्की विचार करून बघू आता नवीन काय अजून चालू करता येईल ते. बरोबर. बरं. तर आता राहिलं कुठे सर तुम्ही? आता मी सध्या पुण्यामध्ये राहतो मी, नवी सांगवीला. आणि मी तसा प्रॉपर नगरपासून एक 50 किलोमीटरवरती माझं गाव आहे. बरं. मग पुण्यात कधीपासून राहता तुम्ही? पुण्यात मी गेली जवळजवळ एक 15 वर्ष जवळजवळ झाली राहतो पुण्यामध्येच. बरं. आणि ॲज अ बाय प्रोफेशन काय करता तुम्ही? माझा सध्या एअर कंडिशनचा बिझनेस आहे माझा. IT कंपनीचा वगैरे AMC वगैरे असतात माझ्याकडे. तो बिझनेस चालू आहे माझा. बरं. तर काय तुमच्यासोबत काय घटना घडली आणि त्या घटनेची सुरुवात कशी झाली?
हा कालावधी आहे 2008मधला. आता चालू आहे 2026. 2008मध्ये मी HDFC बँकेमध्ये नोकरीला लागलो. तर पुण्यावरून माझी ट्रान्सफर झाली जळगावला. कारण तिथं आवश्यकता होती माझी. त्या पोस्टसाठी तिथं आवश्यकता होती. मग जळगावला गेल्यानंतर मी जळगावमध्ये असताना एक मुलगी होती वरणगावची. ती बी माझ्याबरोबर तिथं बँकेमध्ये एक कर्मचारी म्हणून काम करत होती. तर तिने असं तिच्या घरच्यांना सांगितलं, आमची चांगली ओळख झाली होती. घरच्यांना सांगितलं की बाबा पाटील सर आहेत, आमचे खूप चांगले संबंध आहेत आणि खूप चांगला स्वभाव आहे सरांचा. मग ती म्हणले सरांना घरी बोलावलं आपल्या, जेवण वगैरे करू आपण घरी, त्यांना ओळख होईल चांगली, त्यांच्या फॅमिली वगैरे बोलून घ्या घरी. मग त्यांच्या वडिलांचा मला फोन आला एक दिवशी असंच. पोद्दार आहे त्यांचं नाव. म्हणले पाटील सर नमस्कार, मी पोद्दार बोलतो आहे, मग प्रज्ञांचे वडील. म्हणलं अच्छा बोला. म्हणले ते मला आमच्या मुलीने सांगितलं तुमच्याबद्दल की तुमचा स्वभाव खूप चांगला आहे, असं तसं तुम्ही शौर्य पुरस्कार विजेता आहात, खूप काय बोलले तुमच्याबद्दल. तर आम्हाला उत्सुकता आहे तुम्हाला भेटणार आहे, तुमच्याशी बोलणं. ठीक आहे म्हणलं आपण भेटूया एका दिवशी. पण ऑफिस वेळेत तर काय भेटता येणार नाही म्हटलं. आपण असंच एका दिवशी संडेला वगैरे पाहूया. ठीक आहे म्हणले, आता येणाऱ्या संडे नेक्स्ट संडेला या म्हटले. मग असंच रविवार आला आणि मी त्यांना सकाळी फोन लावला. म्हणलं आज आहे म्हणलं फ्री, तर आज भेटूया. हो म्हणले या, मी आत्ता भुसावळमध्येच आहे, या मग आपण जाऊया पुढे तसंच. मग पण म्हणलं मुलगा माझा छोटा आहे, 1 वर्षाचा आहे. तर मिसेस नको म्हणते, त्याला एवढ्या दूर न्यायचं नको गाडीवरती. तर मी एकटाच येतो म्हणलो. मग नेक्स्ट टाईम पाहूया म्हणलं फॅमिली वगैरे, मग फॅमिलीचा प्लॅन आपण पुढच्या वेळेस करूया. ठीक आहे म्हणले, या म्हणले तुम्ही. मग भुसावळला गेलो मी, जळगाववरून भुसावळला गेलो सकाळी. तर ते तिथं भेटले भुसावळमध्ये. भुसावळमध्ये भेटल्यावर म्हणले चला आमच्या इथे एक प्रसिद्ध असा वडापाव भेटतो इथं, घासीलालचा वडा, चला या खाऊया. म्हणलं ठीक आहे चला. नवीन आता नगरलाच आमचं माणिक चौकात आहे, फेमस येतो, वेगवेगळ्या ठिकाणचं वेगवेगळा असतो. म्हणलं चला. मग गेलो तर आम्ही बसलो, तर वडा वगैरे खाल्ला आणि अशी चर्चा झाली आमच्या बसल्या बसल्या. म्हणलं इथून तुमच्याकडं जळगाव केळीसाठी खूप प्रसिद्ध आहे, केळीच्या खूप बागा आहेत, आपल्याला पाहायच्या होत्या जरा, कसं आहे नेमकं इकडं बागा वगैरे. ते म्हणले काय प्रॉब्लेम नाही, आपल्या मित्राची एक बाग आहे म्हणले इकडं रावेरला, आपले जवळचे मित्र येतं, पाहूया त्यांची. ठीक आहे म्हणलं. पण म्हणलं चला आपण घरी जाऊ, आधी जेवण वगैरे करू आणि मग जाऊ. मग आम्ही वरणगावला गेलो, ऑर्डिनन्स फॅक्टरी वरणगावला. तर ते तिथं आहेत अधिकारी. मग आम्ही गेलो, जेवण वगैरे केलं त्यांच्या घरी आणि चांगले दुपारचे एक तोपर्यंत 2:30-3 वाजले होते. तुम्ही म्हणलं आज खूप उशीर झाला, आपण एका दिवशी. नाही नाही म्हणले, जवळ येऊ, मी त्यांना फोन करतो, आपण जाऊया म्हणले. काय 40 किलोमीटर 1 तास लागेल म्हणले आपल्याला जायला इथून वरणगाववरून. त्यांनी फोन केला. आता त्यांच्या मित्राला फोन केला तर ते एकदम भारी असेच आपल्यासारखेच एकदम स्वभावाने एकदम फ्रँकली, नाही नाही तुम्ही याच म्हणले, त्यांना घेऊन या, तुमच्या मित्राला घेऊन या. मग आम्ही गेलो तर त्यांच्याकडे नेमकंच हे आलते काय, गाडी आलती केळी न्यायला, ट्रक. ते काय करत होते, केळी काय करायचे त्या बुडायचे ह्याच्यामध्ये, पाण्यामध्ये. असं ह्याचं पाणी होतं आपल्या शॅम्पूसारखं काहीतरी केलं होतं, तर ते बुडवायचे केळी आणि ट्रेमध्ये ठेवून गाडी भरवायचे. तर ती गाडी लोड करायला बराच वेळ गेला. मग आम्ही तोपर्यंत थोड्याशा गप्पा मारल्या आणि जवळजवळ एक 6:30 वाजत आले. मी म्हणलं आपल्याला निघावं लागेल, खूप उशीर झाला. पण ते म्हणले नाही, तुम्ही जेवण करून जा आता. जेवण करून जा, त्याने आग्रह धरला, ते काय ऐकणार. म्हणले काहीतरी तुम्हाला कोंबडं वगैरे कापतो म्हणले, जेवून जा. म्हणलं मी नॉनव्हेज नाही खात म्हटलं मी. नाही नाही म्हणले, मग दुसरं काय करू आपण. म्हणलं ठीक आहे. मग जरा वेळ थांबलो तर आम्ही थोडंसं केलं, जेवण वगैरे केलं. तर तोपर्यंत आम्हाला जवळजवळ 7:30-8 वाजले. आता अंधार पडला. तर त्यांनी आम्हाला सांगितलं, म्हणले एक काम करा, तुम्ही सकाळी जा, आता नका जाऊ, हे रस्ते खूप डेंजर आहेत इकडचे, नका जाऊ. पण मी म्हणलं नाही, मला उद्या ऑफिस आहे, सकाळी मला बँकेत जावं लागेल, मला जाणं गरजेचं आहे, त्यामुळं आत्ता जायचेच. मी काय ऐकलं नाही आणि मग आम्ही निघालो. आता आम्ही रात्रीचं निघालो तिथून. निघता निघता आम्हाला किती वाजले, 8 वाजले. 8 वाजता आम्ही रावेरमधून निघालो. आता अंधारामध्ये निघाल्यामुळं काय रस्त्याचं काय समजेना. माझ्यासाठी हे सगळे नौकेच रस्ते, अनोळखी, मी कधी त्या साईडला कधीच गेलेलो नाही. पल्सर गाडी, दोघेजण आम्ही गाडीवरती निघालोच. गाडीवर चाललो तर मग पुढं गेलो तर रस्त्याचं काही समजेना. एक माणूस भेटला, त्यांना म्हणलं बाबा हा वरणगावला रोड कुठे जातो. ते म्हणले, त्यांच्या भाषेत बोलले ते, तो पुढे जायचं आणि तडी
उजव्या साईडला फकायचं. म्हणलं हे असं काय बोलते. ते म्हणले हे इकडची भाषा आहे म्हणले, ते आयराणी भाषा आहे, ते बोलतायत ते. बरं म्हणलं ठीक आहे, चला म्हणले मी सांगतो. म्हणलं ठीक आहे. आम्ही पुढं गेलो, बऱ्याच लांबपर्यंत गेलो आणि तो एक वळण दिसलं. त्या वळणावरती आम्ही वळलो. आता त्यांनी कोणतं वळण सांगितलं हे आम्हाला समजलं नाही आणि आम्ही त्या वळणाला रस्त्याने वळलो तर बरंच पुढे गेलो. दोन्ही साईडनी नुसते अशा केळीच्या बागा आणि मधून रस्ता. किर्र अंधार पडला आहे, चालली गाडी जोरात. आता येताना तर म्हणलं आपलं 1 तास लागला. आता 1 तास आमची गाडी चालली. वरणगाव काय आहे ना, मध्ये तो जो धरण एक धरण बी आहे ना, ते काय दिसाना. म्हणलं आपण चाललो कुठे आहे, केळीच्याच बागा येतात. बराच वेळ झाला जवळजवळ. त्यानंतर परत तो अजून अर्धा 1 तास झाला, काही यायलाच तयार नाही. सगळा रस्ता नुसता असाच केळीच्या बागाने चाललो तर आम्ही पुढे. मग म्हणलं आता कोणी जर भेटलं त्यांना विचारू आपण की आपण बरोबर चाललो का चुकलो. तेवढ्यात एक 2-3 लोक समोरून आले पुढून, रस्त्याला दिसले तर गाडीच्या उजेडात लाईटमध्ये दिसले. मी थांबलो, गाडीला ब्रेक मारला. म्हणलं आपण ह्यांना विचारू. पण ते इकडे यायला लागले, ते वेगळ्याच नजरेने पाहायला लागले आमच्याकडे जरा. ते दिसले की साईडनी परत अजून 1-2 इकडं राईट साईडने 1-2, लेफ्ट साईडने 1-2. आता मग लक्षात आलं हे काहीतरी वेगळीच लोक आहेत, हे आपण ह्यांना विचारणं म्हणजे चुकीचं आहे. मग आले, एकाने लगेच पाठीमागून असा कोयता काढला चांगला असा. अरे बापरे. पाठीमागून असा जोरदार एक कोयता काढला तर मग हे आमचे साहेब, पोद्दार साहेब मागचे गेले घाबरून. ते असे थरथर व्हायला लागले. आता मी म्हणलो आपण इथं ह्यांच्याशी 2 हात करू शकतो, आपण तर काही भीत नाही. पण विषय हा आहे, जर ह्या अंधार रात्रीमध्ये यांनी कुठून गलोरीचा वगैरे एखादा खडा मारला आणि तो यांना लागला, शेवटी जिम्मेदारी आपल्याबरोबर येते. आज आपण काही करू शकतो, एकटा असला तर आपण काही करू शकतो. कारण आपण कराटे शिकलो, त्यामुळे आपल्या याबद्दल मारामारी आणि भांडणं याच्यामध्ये काही विषय नाही. समजा आपण हे करू शकतो, यांना ब्लॉक करू शकतो, हँडल करू शकतो. पण विषय हा आहे, हे थोडेसे वयच करतं. माझं वय त्यावेळेस किती 26 वर्ष होतं. मी 26 वर्ष वय होतं माझं, 25-26 वर्ष. आणि ते बसले जवळजवळ त्यांचं वय 45-48 समथिंग वय असेल त्यांचं, पोद्दार साहेबांचं. मग त्यांच्यामुळं मग मी थोडंसं ताकदीपेक्षा युक्तीला महत्त्व दिलं. आणि मग ते जसं जवळ आलं माझ्या गाडीवर त्याने हात ठेवला, कोयता उगारणार की मी तेवढ्यात लगेच बोललो, ओ पोद्दार साहेब, ते टॅबलावर माझी एक रिव्हॉल्वर ठेवली, ती कुठे होती दुसरी? एक मी आणली, एक ती दुसरी 6 राऊंडवाली कुठे आहे ती? जरा असं थोडंसं जोरात घेतलं मी. आणि मग मी तसं बोललो, पिस्तूलचं नाव काढलं की तो थांबला. त्याने जो कोयता काढला होता त्याने असं मागं लपवलं त्याच्या. आणि दुसरे जे इकडून वरती एकदम जवळ आलं ते चिटकायलं, ते मागं सरायला लागले. मग मी त्यांना लगेच बोललो, अरे आमची एक पिंजऱ्याची गाडी गेली म्हणलं पुढं पोलिसांची, बघितले का तुम्ही कुठपर्यंत गेली ती गाडी? त्या समजत नाही आमच्या लोकांना गाड्या कुठून चालवायच्या, कशा चालवायच्या. एक वेगळं ट्यून घेतलं मी, कारण पर्याय नव्हता दुसरा. आता ह्यांच्यापासून तर वाचणं गरजेचं आहे आपल्याला. बरोबर. नाही ते मारतील हे, कारण आदिवासी लोक येतं, त्यांना काही समजत नाही. त्यांना फक्त मारायचं समजतं, काय असं नसेल तेवढं काढून घ्यायचं आणि भरपूर मारतात ते. मग ह्या पद्धतीने त्यांना थोडंसं बोललो. म्हणलं पाठीमागे वेगळी आपली गाडी आहे, ती पण येते अजून. मग ते थोडेसे जरा घाबरलेले झाले की यांच्याबरोबर अजून लोक आहेत, हे दोघंच नाहीत. मग ते काहीच न बोलता बाजूला निघून गेले. त्यांनी सांगितलं पण नाही की पुढं कुठलं गाव आहे का आहे, काहीच बोलले नाही ते. मग आम्ही निघून गेलो. पण मग मात्र थोडेसे कुठंतरी एक मनामध्ये शंका यायला लागल्या की आपण पूर्णपणे रस्ता चुकलेला आहोत आणि आता याचा सामना करावा लागणार आहे आपला, हे कठीण दिसतंय. गाडी मग खूप स्पीडनी काढली. पल्सर गाडी 100, 110, 115 फुल स्पीडनी पळवली. आता म्हणलं काही केलं तरी म्हणलं आपल्यातून पटकन बाजूला निघणं गरजेचं आहे या एरियामधून, कारण जंगलासारखं ते दोन्ही साईडनी केळी. बऱ्याच लांब अंतरावर गेल्यानंतर काय झालं, एक मेंढीचं कोकरू असतं ना, ते असं पळायला लागलं आडवं गाडीच्या. मी गाडी कमी केली, ब्रेक मारला तर ते ह्या साईडने जायचं, इकडं जायचं. अरे म्हणलं काय झालं हे, म्हणलं एक विसरलं वाटतं, कुणीतरी मेंढ्या चारायला असते आणि ते चरता राहिलं वाटतं विसरून त्यांचं. आणि ते माझ्या माग बसले ते पोद्दार साहेब, खूप ते दयाळू जरा. ते म्हणले, हो पाटील साहेब थांबा ना, म्हणले ते देऊन टाकू आपण, रस्त्यात कुठेतरी वस्ती असेल त्यांची, आणि ते कशाला याला इथं जंगली जनावर वगैरे मारते त्याला. म्हणलं राव का अंधार झाला आहे खूप, आपलाच वेळ नाही, कुठे घेता? नाही म्हणले ते जाईल, मरून जाईल ते, कशाला. म्हणलं ठीक म्हणलं आम्ही, आणि ब्रेक मारला. गाडी थांबवली, ती खाली उतरले, त्यांनी उचललं एवढं ते कोकरू. आता ते जवळ घेतलं, ते त्याचा वास यायला लागला. ते तसलं ते मेंढ्या असतात ते फेस त्याचं, ते नाकाचं शेप जसं काहीतरी दिसलं.
लाईटी म्हणजे गाडीच्या. मी म्हणलं एक काम करा ना म्हणलं, त्याला आहे ना साहेब पाठीमागं ठेवा आणि तुम्ही माझ्याकडे बसा म्हणलं, असं पाठ करून म्हणलं. उलट हां, उलटं बसायला सांगितलं त्यांना. ठीक आहे म्हणलं, तसं बसतो म्हणले मी. आणि मग ते बसलं, त्यांनी असं धरलं असं मांडीवरती पाठीमागच्या बाजूने आणि ते बसले असे मागं मला असं रेलून. निघालो होतो आम्ही आता, कारण आम्हाला माहिती आहे रात्र झाली, आता आपल्याकडे काय पर्याय दुसरा काहीच नाही, आपल्याला तर पोहोचायचं आहे. निघाली आमची गाडी. गाडी काही अंतरावर गेली की ते असं खसखस खसखस आवाज यायचा मला. आणि गाडी बी अशी पाहिजे ते स्पीड घेत नाही. मला आधी वाटलं काय चैन पॉकेटचा आवाज येतोय का काय आहे का, असा आवाज काय येतोय. मी ब्रेक मारला, गाडी थांबवली आणि बघितलं पाठीमागं. पाठीमागं पाहतोय त्या ब्रेकच्या लाईटमध्ये असे पाय खाली लांब तिचे. कशाचे? त्या कोकराचे ते देतो का ते मेंढरूचं ते छोटं हां, पिल्लू पिल्लू. त्याचे. आता ते पिल्लू तर एवढं एवढं आणि त्याचे पाय खाली आलेत पार. मला अगोदर काय वाटलं, हे नीट यांना झोप लागली, यांनी नीट नाही घेऊन बसले, एक साईडला ते घसरलंय ते. म्हणलं अहो साहेब त्याला नीट घेऊन बसा ना, ते घासतंय खाली ते. ते म्हणले नाही साहेब मी मधोमध घेऊन बसलोय त्याला. मी पाहतोय डाव्या साईडला, मी असं वळून पाहतोय तर त्याचे पाय खाली पार त्या चाकाच्या लांब खाली आणि रस्त्यावरती पाय त्याच्या खाली. अरे म्हटलं हे तर एवढंसं पिल्लू ह्याचे पाय. परत मी उजव्या साईडला वळून बघितलं असं. म्हणलं इकडं बघा, कारण या साईडला जास्त गेलं असेल तर. तिथे तेच अवस्था, तेवढेच पाय गेले खाली. मग मात्र थोडीशी अशी भीती वाटली. मग म्हणलं काहीतरी वेगळाच प्रकारे बरं का. आपण जर आता चुकलोत म्हणलं तर 100% हे सापडलो तर आपण आता ह्यांच्या या वारीमध्ये आपण सापडलो. आता काय करायचं. आता ह्यांना जर अचानक सांगितलं तर हे पण घाबरून जाते, हे ऑलरेडीच घाबरतात. हे करायचं काय आता. मग मी गाडी चालू केली आणि पुढे घ्यायचा प्रयत्न केला. गाडी काय स्पीड घ्यायना, ती जडजडच. म्हटलं आता गाडी चालवण्यात बी काय अर्थ नाही आहे. गाडी थांबवली, त्यांना हळू दाबिलं पाठीमागून, असं खुणवलं जरा वेगळ्या पद्धतीने. कारण जर बोललं तर म्हणलं याला लक्षात येईल की मी हा वेगळा प्रकार यांच्या लक्षात आलेला आहे. बरोबर. हो. हां, तर मी म्हणलं साहेब फेकून द्या म्हणलं खाली जोरात. आणि त्यांनी ते फेकलं लगेच. त्यांच्या बी थोडंसं लक्षात आल्यावर झालं, त्यांनी ते फेकलं. धापकून त्याचा असा जोरदार आवाज आला त्याचा, जसं पडलं. भरपूर वजन आहे. हो, तिथं आता घेताना ते एवढंसं ते उगाच काहीतरी 5-7 किलोचं वाटलं घेताना. पण ज्यावेळेस ते खाली टाकलं त्याचा असा मोठा आवाज आला, जसं काय 30-40 किलोपेक्षा बी जड आहे, असं जोरदार आवाज आला त्याचा. आम्ही जास्तच घाबरून गेलो. आता करायचं काय आता. आता हे वेगळाच प्रकार आहे. गाडी निघालो, आम्ही गाडी घेऊन निघालो. मग त्यावेळेस तुमचा मित्र तरी पण उलटाच बसून होता का? नाही, उलटा नाही, तो घाबरलेला, त्याला काही सुधारणा काय करावं ते. आणि ज्यावेळेस खाली टाकलं त्यावेळेस त्याच्यातून मात्र एक असा आवाज निघाला तिथून. ह्यावेळेस तुम्ही वाचलात मित्रांनो, तुम्हाला काय सोडणार नाही मी. असं डायरेक्ट आवाज आला का? आवाजच आला डायरेक्ट. मग तर आमची अशी थरकाप सुटली गाडीवर. आता काय करायचं. आता मला तर गाडी चालवणं मुश्किल झालं. आता हे तर वेगळंच आहे, कारण माणूस जर असेल तर त्याला आपण 2 शब्द बोलू शकतो, त्याच्या संग आपण लढू शकतो. हा प्रकारच वेगळा. इथं कुठून लढणार. जनावर बोललो डायरेक्ट. हा, हे तो प्राणी हा. आता करायचं काय. आणि आवाज त्याचा वेगळाच आवाज, जरा वेगळा, माणसाहूनच पण वेगळा आवाज आहे. मग मात्र आम्ही खूपच घाबरलो, घामाघूम तिथंच आमचा घाम. आता करायचं काय. तरी बी म्हणलं आपण आता निघूया, आता काय पर्याय नाही आपल्याकडं. घाबरत ते म्हणले साहेब मला सरळ बसून द्या, मी मागं, तुमची गाडी लई पळवतात, मी मागची मागं जाईन पडून. म्हणलं तुम्ही सरळ बसायचा आपण जर प्रयत्न केला तुम्हाला ते खालीच वडील. म्हणलं थांबा आता. तशीच गाडी चालू केली आणि मी गाडी पळवायचा प्रयत्न केला. तर ते गाडी जवळजवळ माझी एक 1 किलोमीटर 1 किलोमीटरपर्यंत गेली. 1 किलोमीटर गेली की ते समोर आलं लगेच. असं उंचच्या उंच असा पांढरा शेक मूर्ती, अकराळ एकदम, असे डोळे असे लाल लाल नुसते रक्ताळलेले डोळे त्याचे, रक्ताळे डोळे, दातं बेतं, काहीतरी ते वेगळं दिसायचं. आणि बाकी सगळं असं पांढरं. आता मला प्रश्न पडला की पुढं जाऊ, ह्याला पुढं गेलं तरी हे आपलं पकडणारच आहे. आपण मागं पळायचा प्रयत्न केला, पकडणारच आहे. पण गाडीचं स्पीड होतं माझ्या. म्हणलं जे होईल ते होईल. आपण गाडी थांबवली तर गाडी पडणार आहे म्हणलं, त्याच्यापेक्षा धडकून द्या म्हणलं, चट ते तरी मरण उडण तरी नाही तर आपण तरी पडतो म्हणलं. काहीतरी एक प्रकार घडन. ओढली गाडी अजून जोरामध्ये. गाडी जाऊन त्याला जोरदार अशी त्याच्यामधून मला वाटलं आता आपटेल गाडी, त्याला जोरात मी धरले, जोरात अशी हँडल गाडीचे. गाडी गेली, काहीच नाही, एकदम गाडीमधून घुसली अशी त्याच्या बॉडीमधून. बापरे, म्हणजे डायरेक्ट आरपार झाली. गाडी त्याच्या बॉडीतून घुसली. बॉडी आमच्यातून निघून गेली मागं, त्याची अख्खी बॉडी एवढी मोठी, आणि गाडी निघून गेली आरपार. मग तर अजूनच घाबरून गेलो होतो आम्ही, काही समजाना.
गाडी चालवायचंच कळा ना. मग अशा लाट लाट सुटली त्यांना बी मला बी. गाडी चालवायची कशी आता, कारण हे सारखं त्रास द्यायला लागलं, म्हणजे मध्ये मध्ये यायला लागलं मध्ये मध्ये यायला लागलं ते. आता घाबरून आम्ही ऑलरेडीच खूप घाबरलेलो. आता म्हणलं कठीण दिसते गाडी, आपलं काय सोडत नाही, आता करायचं काय. मग मला आता एक काम करा साहेब, आपलं देवाचं नामस्मरण करा, आता दुसरा पर्याय आपल्याकडे नाही. मग सुरू झालं, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपिस तिव लोक उजागर, रामदूता तोलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा. मग हे हनुमान चालीसा म्हणत म्हणत आम्ही निघालो. तेव्हा ते कुठंतरी थोडंसं ते मागं 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 पडलं. मग ते थोडंसं मागं पडलं, मग जरा बरं वाटलं. गाडी आम्ही पळवली, जोरात बरंचसं लांब गेलो. एका रोडच्या कडेला लाईट दिसल्या जरासा थोड्याशा. आता म्हणली तर वस्ती आहे, पण आमची खाली जाण्याची आमची इच्छाच व्हाय ना, की रोड सोडून खाली जावं, बिलकुल इच्छा किंवा नाही. गाडी थांबवावी. हा नाही, इच्छाच नाही. गाडी थांबायची तर दूरचीच बात आहे. खाली जायचं कसं, कारण परत तिकडं आडवं तर मग काय करायचं, वरती यायचं कसं. हा तरी मोठा रोड येतो, तरी जरा थोडंसं काय आहे काहीतरी पळण्याजोगं. तिकडं काहीच नाही, एकदा अडकलं तर अडकलं. मग आम्ही काय केलं, तशीच गाडी पुढं चालवली. आता नशीब असं होतं की सकाळी येतानीच टाकी फुल केलेली होती गाडीची, त्याच्यामुळं पेट्रोलचं टेन्शन नव्हतं. नाही तर मग आमची तिथंच रस्त्यामध्येच कार्यक्रम झाला असता. परत लांबपर्यंत गेलो पुढं, जवळजवळ रात्रीच्या 3-3:30 वाजले असतील, एवढे सर्कसमध्ये आमचे. आम्हाला वेळ कसा गेला कळलं नाही, कारण घाबरलेलोच तेवढं ना आम्ही. सोपं नव्हतं नाही, पहिल्यांदा असा प्रसंग आला आहे, कधी पाहिलाच नाही की असा हा प्रकार असतो काय नेमकं, आणि कधी माहीत बी नव्हतं की असं असतं बी काही आहे. मग पुढं गेलो तर एक एकदम रोड लगतच वस्ती लागली, एक घरं लागायला लागली चांगली बरेचसे. तर तिथं एक माणूस बाजावरती झोपलं होतं. एक सकाळी सकाळी जाऊन आम्ही उठवलं पहाटे, म्हणजे एक 3:30-4च्या आसपास त्यांना उठवलं. म्हणलं, बाबा काय आहे, कोणतं गाव आहे म्हणलं हे, आम्हाला वरणगावला जायचं आहे. ते म्हणले, क्या बात कर रहे हो. म्हणले, ये कौन सा गाव है, कौन सा गाव है, हमको जाना है, भुसावल जाना है, वरणगाव जाना है. ते म्हणले, ये बहादूरपूर आहे. म्हणलं, बहादूरपूर. आम्ही लागलो का काय तोंडाकडे बघायला, हे बहादूरपूर कुठं आलं इथं मध्येच, आपण चाललो वरणगावला, हे बहादूरपूर आहेच नाही मध्ये, कुठे. म्हणलं, हम है किधर. तेच मग आम्हाला विचारतात, आप महाराष्ट्र से आए हो क्या. महाराष्ट्र म्हणलं काय हे आहे कुठं, म्हणलं काही इंडियाच्या बाहेर आहे का बा. ते म्हणलं, आप MP में आहे, MP में बापरे, मध्य प्रदेशमध्ये घुसलोत पार आम्ही. तेवढं गाडी चालली. हा, आता तिथून ते तो एरियाच तिकडचा आहे सगळा. रावेरच्या पुढे गेल्यावर तिकडं MP लागते, तीच बॉर्डरवर MPत. आम्ही कुठं गेलो पार बहादूरपूरपर्यंत. ते मला, देखो आप आगे जा रहे तो बुरहानपुर है सामने, और यहाँ से पीछे जाएंगे तो रावेर. अरे म्हणलो, हमको वो मत बताओ, दूसरा रास्ता कोई है तो बताओ हमको, हम ऑलरेडी अभी बहुत डरे हुए, हमको जाना ही नाही वो रास्ते से, कुछ भी करो. त्यांना मग त्या पद्धतीने त्यांना समजावलं. तर ते हिंदी बोलायचे MPचे, त्यांना तशा पद्धतीने बोललो. ते म्हणलं, ये फैजपुर है, फैजपुर से जाएंगे आप ये मुक्ताई नगर, और आपको मिलेगा आगे वो वरणगाव भुसावल. म्हणलं, फैजपूर सांग, नाही तर अजून कुठलं पूर सांग बाबा, पण इकडं दुसरा रस्ता द्या आम्हाला, इकडं काही जायचं नाही बा, घरी आमची इच्छा नाही परत जायची, इथं आमची म्हणलं आमची अक्कलगुल झाली, इकडं आम्ही जाणार नाही. मग त्याने काय केलं, तो जो रस्ता सांगितला, आम्ही तिथून निघालो. आणि मग जवळजवळ सकाळच्या 5:45-6 वाजल्या त्या वरणगावामध्ये पोहोचेपर्यंत. पण त्याच्या आधी रस्त्यात काय झालं, मध्येच वरणगावच्या आणि मुक्ताईनगरच्या मध्ये गाडी फास्ट चालली होती. एक लांडगा आला पुढं जोरात, फास्ट एकदम आला. तो त्याच्या काहीतरी तो ह्याच्यात असेल, तो काहीतरी शिकारीत किंवा काय त्याच्यात का स्पीडमध्ये होता. तो समोरून आला, मी ह्या साईडने चाललो. जोरदार असं त्यांनी धडक मारली, कशाला, बंपरला. मध्ये बंपर असल्यामुळं मला न लागतं, ती बंपरला लागली आणि ती बंपरमधून घुसला. पायाला लागला थोडासा, पण जोर निघून गेला लगेच, त्यातून घुसून तो निघून गेला लांडगा एक असा. तशीच गाडी आम्ही घाबरलो, काय हो म्हणलं, आता लांडगा येऊ नाही तर अजून काही कोल्हा येऊ म्हणलं, पण गाडी थांबवायची नाही, काही हो तिकडं. पळव गाडी नुसती पळ 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 करून अजून पुढे गेलो की एक हरिण, काळवीट असतं ते, त्या काळविटीने एक जंप मारली गाडीच्या समोरून. पण स्पीड असल्यामुळे काय झालं, ती वरून गेलं आमच्या असं. थोडीशी नॉर्मली आम्हाला ते टच झाले, त्याचे ते नखे एकदम टणक असते ते असे, त्याचे नखं खूप लागते जोरदार. आणि ते गेलं, तिथं वाचलं. कारण आम्हाला माहिती आहे, रात्रभरी सर्कस केली, एवढे घाबरलेलो. आता हे संकट काय, आता ते काय विषयच राहिला नव्हता काही त्याचा. तिथं ते दुनियाचं पलीकडचं संकट बघितलेलं ते कधी नाही माहिती. आणि मग आलो वरणगावला, कसे बसे पोहोचलो.
त्यांच्या दारापुढं गाडी उभी केली मी. गाडी थांबवली तर त्यांना उतरता येईना खाली काकांना. अरे म्हणलं साहेब, म्हणलं उतरा म्हणलं. हा का, असं असं झाले जरा घाबरले म्हणे. मग उतरले खाली. खाली उतरले की त्यांना काय सुधारणाच काय, कुठं जावं काय, ते भिनले त्यांच्या अंगामध्ये. आणि ते असे डोळे बिळे असे 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 लागले फिरवायला. मी गाडी स्टँडवर लावली, हाताने धरलं त्यांना, वर घेऊन गेलो. ते त्यांचे क्वार्टर वगैरे असतात, ते त्यांच्या घरी नेऊन बेल वाजवली, घरचे आले, सोडलं. पण ते काही बोलणार, काहीच नाही, एक शब्द नाही, एक नाही ना घरच्या बरोबर बोलणार ना माझ्याबरोबर. काय परिणाम झाला ते त्यांनाच माहिती. मग मी त्यांना म्हणलं मी निघतो घरच्यांना, आणि मी निघालो. गाडी बसलो. मला घरी जवळजवळ जळगावमध्ये जाऊपर्यंत 7 वाजले. मला घरी जाऊपर्यंत, मला पोहोचूस तर 7 वाजले. घरी गेलो. मुलगा झोपलेला, माझा 1 वर्षाचा मुलगा. मिसेस उठली, म्हणजे तुम्ही रात्री काय नाही आले, इथे तिकडे झोपले का रात्री? आता काय सांगू म्हणलं, रात्री कुठं झोपला होता ते, एवढी रात्रभर एवढी सर्कस झालेली. आणि मग आहे तसंच गेलो एकदम. मी बी असा तापाने फणफणलेलो, घाबरून गेलो पूर्णपणे. काय आणि सांगावं तरी काय, सांगितलं तर घरचे घाबरते. तसाच झोपलो, जाऊन दिवाणवरती जाऊन झोपलो. शूज बीज पायात तसाच झोपी गेलो. आणि मग परत सकाळी मला एक 8:45 वाजता एक फोन आला बँकेमधून एका मित्राचा, की साहेब तुम्ही आले नाही अजून. तेव्हा मग मी उठून पाहतोय, तो टाईम झाला आहे किती, 8:45. आणि मग हा प्रकार मागचा आठवतोय. पण अंग डोक्याला हात लावला तर गरम, डोकं गरम, जावं का नको बघा. म्हणजे हे अशा पद्धतीने हा एक प्रसंग भयानक आला. बरं, मग ज्यावेळेस तुम्हाला ताप वगैरे आला त्यावेळेस तुमच्या मित्राची काय हालत होती? माझे मित्र, त्यांना काही समजतच नव्हतं. मला तरी फक्त ताप आला होता. त्यांना म्हणजे ते एकदम असं चक्रम कसं होतं माणूस, त्याला काहीच कळत नाही. बोललेलं समजायचं नाही त्यांना, आणि काहीच नाही, नुसते असे डोळे फिरवायचे इकडं इकडं. झालं काय यांना, म्हणलं एवढं का बाबा, एवढे मी ते खूपच घाबरले होते. म्हणजे आपण जसं म्हणतो की एखाद्याला बाहेर असं झालं काहीतरी, तसा काहीतरी प्रकार त्यांना झाला होता. तर ही जी गोष्ट आहे, हे मला नंतर लक्षात आलं की पूर्वी हे आमचे आजोबा वगैरे सांगायचे की गावाकडं अशा घटना व्हायच्या पूर्वी, हे व्हायचं पूर्वी. त्यांनी असंच एकदा सांगितलं की आठवडी बाजार असायचा रविवारचा. बरं, आपण त्या तुमच्या दुसऱ्या स्टोरीकडे जाऊयात. पण पहिलं मला हे सांगा की तो जो प्रकार होता, तुम्हाला कळला का तो प्रकार काय होता? ते प्रकार कळला म्हणजे मला तर लवकर काही समजायला तयार नाही, आहे काय नेमकं हे. कारण मी कधी या गोष्टी अशा कधी अनुभवलेल्या नाही आणि माहीत बी नाही. पण जसं तुम्हाला बोललो मी की ते सांगायचे भाऊ आमचे आजोबा वगैरे हे, तर कुठंतरी मला ते मॅच झालं मग, की असा प्रकार आहे. आपण विनाकारण ह्यांना येड्यात काढायचो, की असं काही नसतं, हे तुम्ही काहीतरी सांगताय आम्हाला आपलं नादी लावायसाठी. पण हे ज्यावेळेस प्रॅक्टिकली घडलं माझ्याबरोबर, त्यावेळेसपासून माझा विश्वास बसला, भाई काहीतरी शक्ती आहे, याला काही चॅलेंज नाही. आपण जरी मानत नसलो, पण आहे, एक शक्ती आहे या जगामध्ये. बरं, आणि जे तुम्हाला ते सगळ्या दिसल्या वगैरे गोष्टी, त्याच्यानंतर तुम्हाला जो ताप वगैरे आला, तो ताप आणि तुम्ही किती दिवस आजारी होतात? मी कमीत कमी तिथून पुढं जवळजवळ एक हप्ताभर मी कंटिन्यू आजारी. मला काही समजायचं नाही, नुसतं अंग दुखून यायचं असं, आणि डोकं फन 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 करायचं, काही समजायचं नाही, चक्रम झाल्यासारखं. आणि कानामधून असं किर्र आवाज यायचा की बाबा काय झालंय, काय नेमकं आहे. त्याच्या आधी तसं कधी झालं नव्हतं? नाही, कधीच नाही, असं कधी घडलं, कधीच झालं नाही कधीच. आणि तुमच्या मित्रासोबत काय झालं का मग त्याच्यानंतर परत? मित्र तर मला तो फोन घेत नसायचा, कोणाशी घरच्यांशी बोलत नसायचा. म्हणजे एखादं आपण म्हणतो नाही वेळ लागले काय याला, असा तो असा बावळ्यासारखं झालं एकदम, काहीच नाही, त्याला काही समजायचंच नाही त्याला. मग ते एक जणांनी सुचवलं की देवऋषी वगैरे त्यांना दाखवून पहा. मग एक देवऋषी त्यांच्या आसपास जवळचा कुठला तरी, ते आले जण. मग त्यांच्या मुलगी सांगत होती, तर त्याच्याकडं ते असं एक हे होतं, कोंबडीचं हड्डी असते एवढी ती होती. मग त्यांनी तिथं लावली, त्यांच्या हाताला चेक केलं, पाणी ग्लासभर, त्याच्यामध्ये ते असं एक मारलं त्यांनी फुंकाराची, एक पाण्याचा शिंतोडा, आणि पुडी काढली विभूती त्यात टाकली, त्यांना ते प्यायला दिली. आणि त्यांनी सांगितलं म्हणलं यांना काहीतरी बाहेर असा झाला आहे म्हणले यांना. हा, आणि तिथून पुढं थोडेसे ते जरा व्यवस्थित माणसं ओळखायला लागले, बोलायला लागले, बघायला लागले. त्यानंतर व्यवस्थित ते व्यवस्थित झाले. बरं, ते आजोबांचं काय सांगत होता तुम्ही? तर ही गोष्ट मला मग आजोबांची जे सांगितलं ते, त्यावेळेस मग मला कुठंतरी मला क्लिक व्हायला लागलं की खरं आहे, आजोबाला जे खरं आहे, आपण यांना म्हणायचं हे कशाचं काय. पण आजोबांनी जे सांगितलं होतं की
आठवडी बाजार राहायचा पूर्वी. गावाकडे एक शहरामध्ये आठवडी बाजार असायचा. बरोबर. आणि लोक सायकली असायचे त्यावेळेस, बाकी काही नाही, एक तर बैलगाडी नाही तर मग सायकल, दुसरे काही त्यावेळेस साधन काही नव्हते एवढे जास्त. तर मग माणसं जायची आपली बाजाराला आणि जे काय असेल तो आपलं बाजार घेऊन यायचे. तर एक जण काय झालं, असंच उशीर झाला त्याला, कुणीतरी भेटलं, असं बाजार झाला पण कुणीतरी भेटलं आणि अंधार पडला, खूपच अंधार पडला. तर ते त्या गावातून म्हणजे शहरामधून बाहेर निघले. ते शहराच्या एक 1-1.5 किलोमीटर आल्यानंतर एक हे आपलं मुस्लिम समाजाची दफनभूमी असते ना, हां, हां. ती आहे. आणि एक उंच असं डोंगर ह्याच्यासारखं माळासारखं, त्याच्यावरती एक वडाचं झाड आहे उंच. आणि ते जे सगळे असे कबरी आहेत अशा बऱ्याचशा खाली. आता हे सायकल घेऊन तिथून चालले, एक तर त्यांची हिंमत व्हायना आधी पुढे जायची. पूर्वी सांगायचे की या रोडने रात्र झाली की कोणी जायचं नाही. आणि ते निघाले सायकल, तर त्यांच्याकडे पर्याय नव्हता काही, चकलीत ढकलीत निघाले तर अचानक त्या जी कबरी आणि तो हे वडाचं झाड आहे त्या लेवलला ज्यावेळेस ते आले, अचानकच एक असं तिथं प्रकट झालं एक अवतार तिथे, एक असाच अरे बापरे! आजोबांनी सांगितलं. तो असा अवतार होता तो खतरनाक, की असं जागा मोठा पांढरा एवढा मोठा, अंगामध्ये धिप्पाडचे धिप्पाड समोर आलं. आणि त्यांनी धरली सायकल धरली, त्याला असं गचांडायला सुरू केलं, म्हणजे असं हलवाय जोरदार. आणि त्याला खाली उतरलं, सायकलच्या खाली सायकल ढकलून दिली, त्याची सगळी ती भाजी सांडली, त्याने काय किराणा घेतला तो बी सांडला पिशव्यामधला. आणि त्याला धरलं, गुळू घेतलं इकडं आपटेव, वड रस्त्याच्या खाली, रस्त्याच्या वर पार नको केले, पार त्यांचे असे इकडं असे खरके निघले, सालटे सुलटे सगळे अंगाचे, इतके त्यांचं हाल केलं तिथं. पण तरीही त्याने काय केलं, कसा तरी आपला जीव वाचवला, सायकल सोडून दिली, ते भाजीपाला सगळं सोडून दिलं आणि पायीच पळत गेलं ते. पुढे गेल्यानंतर मग एक याचं मंदिर आहे, आपलं खंडोबाचं मंदिर आहे, तिथपर्यंत त्या एरियातपर्यंत ते थोडासा त्रास झाला. मग पुढे गेल्यानंतर ते काय दिसलं नाही त्यांना आणि ते गेले गावात. आणि मग त्यांनी सकाळी झालेला प्रकार सांगितला. मग तो एक आम्ही ऐकला होता की आजोबांनी की असं असे काही घटना घडतात अशा. मग त्यावेळेस वाटलं की आहे, हे बोलले ते खरं आहे, आपण यांना. ज्यावेळेस आजोबांनी सांगितलं हा, त्यावेळेस तुम्ही गमतीचा भाग म्हणून ऐकलं? आम्हाला वाटलं आपले पोरांना काहीतरी सांगत असलेल्या गोष्टी एक गोष्टीच्या रूपात घेतलं आम्ही. आम्हाला हे कळलं नाही की बाबा हे सत्य आहे, असं होतं. ज्यावेळेस घडलं त्यावेळेस कळलं. हा, पण ज्यावेळेस माझ्याबरोबर अशी घटना घडली, आम्ही हे अनुभवलं, त्यावेळेस मग हे कळलं की हे कठीण आहे. हो का, आज पण आता पण माझ्या आता शहर याच्यात लगेच ते आठवलं की म्हणजे खूपच डेंजर झालं, जे झालं ते भयानक झालं, अशी घटना होती ती. तर असे त्यांनी अजून 1-2 पण घटना सांगितल्या त्या आजोबांनी. तर त्याही अशाच होत्या, त्याच्या मिळत्या जुळत्या आहेत त्या पण अशाच. म्हणजे पूर्वी लोक काय करायचे, पहाटेच उठायचे आणि 3-3:30ला उठून आपले बैल झोपून ते मोठ हाकायचे. पूर्वी मोठ असायची, लाईटचा शोध नव्हता, म्हणजे लाईट खेड्यापाड्यानं लाईट नव्हती किंवा त्या साईडला काही लाईटचा विषयच नव्हता. मग ते मोठीच्या साहाय्याने पाणी काढायचे आणि आपले जे काही माळं वगैरे केलं त्याला ते पाणी द्यायचे. तर हे त्या मोठीवर बसून हाकीत असतील ना, तर हे मागं येऊन बसायचं, सोल तरी धरून वाडावडी करायचं. अरे बापरे! हा, मोठ्याने चिर्र आरडायचं, काहीतरी वेडेवाकडेपणा करायचं आणि ढकले करायचं. मग ते बैल सरळ चालले इकडे व्हायचे ना ते. मग आजोबा म्हणले, मी काय केलं म्हणले, एक आसूड माझ्याकडे बैलांना हाणायचा, पळत गेला, असा कडा अडकून वाढला एक आसूड त्याच्या पाठीमध्ये. त्यांनी तशीच उडी टाकली म्हणले आतमध्ये विहिरीमध्ये, धडाधशी आवाज आला म्हणले जोरदार. त्याच्यानंतर काय परत ते दिसलं नाही म्हणले. तो एक प्रकार त्यांनी सांगितला. विहीर घावलं का ते? हा, ते आसोडाचा एक फटका लावला का, तर ते परत काय त्यांना ते दिसलं नाही. पण त्यांनी तिथे एक त्यांना ते नेहमी त्रास द्यायचं नाही. पण जर ते विहिरीमध्ये पडलं तर ते घावलं का मग विहिरीमध्ये? नाही, गेलं, गायब झालं ते. पाण्यात जसा आवाज आला का, धडाड दिशा आपण मोठा दगड टाकतो आवाज कसा येतो, तसा त्याचा आवाज आला पाण्यामध्ये, ते बोलले. आणि त्याच्यानंतर परत काय ते दिसलं नाही, कधीच दिसलं नाही पुन्हा. विहिरीत पण नाही दिसलं? विहिरीत ते कधीच दिसलं नाही परत, कधीच. अच्छा. हा, तो एक प्रकार त्यांच्याशी तो घडला होता. एकदा काय झालं, ज्वारी होती चांगली आणि हुरड्याचे दिवस होते. आता ते संध्याकाळी हुरडा वगैरे करून गेले आणि सकाळी लवकर जायचे परत. काय होतं तिकडं, हरणं किंवा बरेचसे काही हे राहायचे, चोरं वगैरे ज्वारी खोडून न्यायचे काहीतरी, म्हणून लवकर रात्रीसाठी जावं लागायचं. रात्री असंच 3-4 वाजता जावं लागायचं. त्यावेळेस पूर्वी खूप तशा चोऱ्या व्हायच्या त्या, कारण धान्य चोरून न्यायचे काय असायचं. मग हे गेले लवकर गेले तर थंडी दिवस होते. ज्वारी म्हणजे जरा आधी थंडीच असते त्यावेळेस अगोदर. तर थंडीच्या वेळेस त्यांनी आपलं शेकोटी केली, बसले तर आले एक अवतार असंच तिथे येऊन त्यांच्यापाशी बसलं बाजूला शेकत, असंच ते बी पांढरं शिपेत, अकराळी वगैरे. पण आजोबा मोठे धाडशी होते. त्यांनी काय केलं, एक चांगलं असं मोठं लाकूड होतं, एक जळत होतं,
असं जोरात धरलं आणि त्याच्या लावलं नाही अंगाला त्या खालून. जसं त्याला ते भाजलं, पळालं, परत ते बी चिरचिर करीत गेलं, ते बी आलं नाही. म्हणजे हा एक असे 3 किस्से त्यांनी सांगितले त्यांनी. मला आधी वाटायचं काहीतरी हे आपले एक गोष्टी सांगतात आम्हाला. पण माझ्याबरोबर जी घटना घडली, तेव्हापासून मी मात्र ह्या घटनेला मानायला लागलो, की बुवा ही आहे, खरं आहे, हे सत्य आहे, आपण हे नाकारू शकत नाही. आणि जसं आम्ही तुम्हाला बोललो, की हनुमान चालीसा म्हणायला लागलो, हां. की त्याचा प्रभाव लगेच कमी झाला, की तो बी प्रभाव पडतो. जर भूत आहे तर देव पण आहे मग. बरोबर आहे. हो. हां, दोन्ही गोष्टी मग. हे आहे तर ते पण आहे. म्हणजे ह्याच्यावरून एक गोष्ट कळली, की जी पूर्वीची लोकं होती, हां, ती भक्कम काळजाची होती. भक्कम होते ते. धाडशी होती ती. धाडशी होती आणि आता आपल्यासोबत थोड्या जरी काही गोष्टी घडल्या, की आपण लगेच आपण गळपटून जातो. आपण तसे नाही. आपल्या आणि त्यांच्यामध्ये खूप फरक आहे. ते म्हणजे पूर्वीचे खूप शक्तिशाली आणि धाडशी होती ती माणसं. आणि आता आपण म्हणजे नाजूक लोकं आहे ते. हां, कारण एवढं घाबरणं, ते असे घाबरले नसते. आपण खूपच घाबरून, एवढं घाबरून गेलो, की 8-8 दिवस तिथं आजारी पडणं म्हणजे साहजिकच आहे ना, घाबरल्यासारखंच आहे. बरं. तर हे होते तुमचे अनुभव. हो. तर मित्रांनो, हे होते पाटील सरांचे अनुभव आणि अनुभव खूपच भयंकर होते आणि त्यांनी चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्याकडे अजून बऱ्यापैकी अनुभव आहेत. जर तुम्हाला ऐकायचे असतील तर नक्की पार्ट 2 म्हणून कमेंट करा आणि त्यांच्यासारखं जर तुम्हालाही आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर Google फॉर्मची लिंक कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे. नक्की त्याच्यावर क्लिक करा, फॉर्म भरा आणि मिस्ट्री टॉकच्या चॅनलला तुम्ही नक्की येऊ शकता. तुमच्या फॅमिलीसोबत तुमचे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्याची तुम्ही संधी गमावू नका. तर आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.